बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाही। हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत। अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य, हा उत्तर प्रदेश नाही। शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाही, अजित पवारांचं उत्तर। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला फडणवीसांचा दावा, तर शरद पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचं भीष्म पितामह, फडणवीसांची टीका। सत्ता भाजपची असूनही जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं। फडणवीस यांच्या दाव्यावर शरद पवारांचा टोला। फडणवीसांनी राष्ट्रपती राजवटसह इतर मुद्द्यांवरून केलेल्या आरोपांवर शरद पवारांची सडेतोड उत्तरं। राजकीय घडामोडींवर परखड भाष्य पहा। शरद पवारांची महास्फोटक मुलाखत संध्याकाळी 5 वाजता फक्त TV9 मराठीवर। शिंदेच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर फडणवीसांचे धन्यवाद, शेलारही संध्याकाळी रॅलीत सहभागी होणार, सरवणकरांची प्रतिक्रिया। अदानी बैठकीत होते ते चुकून बोललो असेल, सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीत अदानी होते या वक्तव्यावरून अजित पवारांचा घुमजाव। आम्ही हे करू अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा प्रकाशित। प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी तसंच मूलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा जाहीरनाम्यात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता। आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना निर्देश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे 20 नोव्हेंबरला रात्रकालीन विशेष गाड्या चालवणार। CSMT ते कल्याण आणि पनवेल दरम्यान गाड्या सोडण्यात येणार।